लोकसभा निवडणुकी जिंकायची असेल तर एकत्र लढलं पाहिजे, आता इंडिया आघाडीला समजलंय. त्यामुळे महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये कोणताही पक्ष असो, तो मग महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, दोन्ही पक्षांना संघटना बरोबर घेऊन लढायचंय. आता 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कमर कसलेत आणि त्याची तयारीला सुद्धा लागलेत. रामलल्ला विराजमान झालेत. भाजपकडून राम मंदिरचा मुद्दा अग्रस्थानी असणार आहे. तो निवडणुकीचा मुद्दा आहे, ही बाब आता काय लपून राहिलेली नाहीये. भाजपने राजकीय प्रचाराच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. त्याच्यानंतर सध्याच्याला चर्चेत असलेलं नाव म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलेले आहे की लोकसभेच्या निवडणुकीत सर्व विपक्ष मिळून इंडिया आघाडीत एकत्र आले नाही किंवा आम्हाला आघाडीत सामील केलं नाही तर आम्हाला 48 मधून 48 जागा स्वबळावर लढावा लागतील, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. 2019 मध्ये वंचितनं लोकसभा निवडणूक लढवली होती आणि चांगलंच यश मिळवलं होतं. यामुळे त्यावेळेस भाजपाला फायदा आणि काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का बसला होता. 2019च्या लोकसभा आणि त्याच्यानंतर झालेल्या विधानसभाच्या या निवडणुकीत वंचितला मिळालेल्या मताच्या आकडेवरून असं दिसतंय की वंचितनं स्वतःची एक वोट बँक तयार केलेली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित आणि NIM ची युती होती. या युतीने त्यावेळेस 60% आसपास मतं घेतली होती आणि जवळपास 7 जागांवरती वंचित आघाडीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावरती होते. त्याच्या मोठ्या प्रमाणे फटका राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला पडला होता. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर स्वबळावर निवडणूक लढवणं सध्याच्याला अवघड आहे. काँग्रेस सध्या महाविकास आघाडीमध्ये मोठा आणि महत्वाचा पक्ष ठरतोय. शिवाय जागा वाटपाच्या संदर्भातला निर्णय मोठे नेते दिल्लीत घेणार आहेत. महाराष्ट्राचे नेते दिल्लीत जाऊन चर्चा करणार आहेत. 2019च्या लोकसभाच्या आकड्याचा विचार केला तर वंचितला सोबत घेणं महाविकास आघाडीसाठी गरजेचं आहे. वंचित कडून प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पत्र लिहून प्रत्येकी 12 जागांचा फॉर्म्युला दिला होता. वंचित आघाडीला 12, शिवसेनेला 12, राष्ट्रवादीला 12 आणि काँग्रेस पक्षाला 12 असा फॉर्म्युला दिला होता. हा फॉर्म्युला मान्य आहे की नाही हे सांगा, असं रोखठोक संदेश आंबेडकरांनी दिलाय. तर काँग्रेसमधून नाना पटोले यांच्याकडून म्हणण्यात आलं की काँग्रेसमध्ये या फॉर्म्युलावरती कोणतीही चर्चा झाली नसल्याचं म्हणण्यात आलं. 2024 हा निवडणुकीचा वर्ष आहे. साधारणतः एप्रिल पर्यंत निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होऊ शकते. अशामध्ये भाजप तर निवडणुकीसाठी तयारीला लागलेलं जे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये मग कलम 370 सह सर्वात जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे राम मंदिराचा मुद्दा. हा मुद्दा भाजप प्रचारामध्ये वापरणार हे तर निश्चित आहे. भाजप 2024च्या निवडणुकीसाठी फुल फॉर्म मध्ये असून सुद्धा काँग्रेस अजूनही मित्र पक्षाला सोबत घेण्यासाठी जास्त काही सिरियस घेताना दिसत नाहीये. प्रकाश आंबेडकरांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं होतं की लोकसभा जागा बाबतीत जर ठाकरेंची काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी झाली नाही तर वंचित आणि उद्धव ठाकरेंची शिवसेनामध्ये 50-50 म्हणजे 24-24 जागा वाटून घेऊ आणि लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे आंबेडकरांनी सांगत पुढे असं म्हणाले, तरीही मी आणि उद्धव ठाकरे 30 जागा जिंकून आणू असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्यात आलं नाही तर उद्धव ठाकरेंना वंचित सोबत राहायचंय की इंडिया आघाडी बरोबर राहायचंय हे उद्धव ठाकरेंना ठरवायचंय. संघटना एकत्र आणायची जबाबदारी ही उद्धव ठाकरे यांची आहे आणि वंचितची जागा इंडिया आघाडीमध्ये करून द्यायची ती सुद्धा. प्रकाश आंबेडकर केव्हापासून सांगतायत आम्हाला घ्या, मात्र त्यांना कोणी घ्यायला तयारच नाहीये. वंचित आघाडी सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत अडकून पडलीये. प्रकाश आंबेडकरांनी काही दिवसापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये वंचितनं इंडिया आघाडी सामील होण्याची इच्छा असल्याचं मत व्यक्त केलं होतं. वंचित इंडिया आघाडी सामील होण्यासाठी अडलीये, पण मग ते कोणते कारण असतील वंचितला इंडिया आघाडीत सहभागी करण्यात येत नाहीये? पहिलं कारण होऊ शकतं ते म्हणजे आघाडीत एंट्री होण्यापूर्वीच मांडलेला जागा वाटपांचा फॉर्म्युला. प्रकाश आंबेडकरांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला दिला म्हणून अडचण येत आहे का? कारण आघाडीत कोणताही घटक पक्ष आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळावा म्हणून भांडत असतो. शिवाय पूर्वी लढलेल्या जागा आणि जिंकलेल्या जागा यांचं गणित समोर ठेवून प्रत्येक पक्ष आपल्या पदरात जास्तीत जास्त जागा कशा पाडून घेता येईल यासाठी प्रयत्नशील असतो. इथे मात्र वंचितकडे एकही आमदार किंवा खासदार न असल्यामुळे वंचितनं थेट समसमान जागा वाटपाचा फॉर्म्युलाचा प्रस्ताव मांडला. म्हणून वंचितला सामील करायचा तिढा वाढला आहे का? महाराष्ट्रात 4 पक्ष एकत्र निवडणूक लढणार असतील तर लोकसभेच्या एकूण 48 जागासाठी समसमान वाटप करतील तर प्रत्येकाला 12-12 जागा मिळतील. पण मग उद्धव ठाकरे यांनी 23 जागांवरती दावा सांगितलाय. काँग्रेसचाही आकडा 20च्या पुढे, मग राष्ट्रवादी आणि वंचितच्या पदरात किती जागा पडतील? त्यामुळे या पक्षांपैकी कोणालाही समसमान जागाचा फॉर्म्युला मान्य होतील अशी शक्यता कमीच आहे. तुम्हाला काय वाटतंय, वंचितला किती जागा मिळतील? कमेंट करून नक्की कळवा. एवढंच बोलून मी
आपली रजा घेतो. जर का हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.